आज आपल्या रानात तणाला औषध पण मारायचं होतं आणि मक्यान पण काढायचं होतं. तर स्वागत आहे भावानं तुमचं आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. आज सकाळ सकाळीच बघा आवरून रानात आलतो, कारण दुपारचं ऊन पडल्यावर काम काय उरकत नाही. आणि आमचा प्रणव इकडे औषध मारत होता आणि मला काम दिलं तर मक्यान काढायचं. मग इकडे मी मक्यान काढायला चालू केलं, वर इकडे पप्पा म्हणलं तू नुसतं तोडून ठेव, इकडे ढीक मी लावतो. मग इकडे अर्ध्या तासात मक्यानाचा बुक्का पाडून टाकला. तेवढ्या तिकडे आमचं फादर म्हणलं आता मक्यान तोडलेस तर मक्याची कणसं पण पोत्यात भरून घे. आणि भावानं सकाळी 11 वाजताच इतका उन्हाचा रपाट झालता नाही काय सांगूच नका. इकडे काम करून तर लय जाम ताण लागलेली. इकडे झाडाखाली येऊन पाणी पिऊन घेतलं. एका फ्रीज मध्ये असलं गार पाणी नसतंय तसलं आमच्या विहिरीला. इकडे पाणी पिऊन झाल्यावर जरा झाडाला पाणी सोडून इकडे माझं थोडं काम राहिलेलं ते करायला मी चालू केलं. मग इकडे 5 मिनिटात बुक्का पडला. इथं अर्धच भरलेलं म्हणलं पप्पा म्हणलं पुढचं पण तेवढं भरून. मग इकडे पोता झणझणीत भरलं आणि रानाच्या बाहेर येऊन टाकून आलो. आणि इकडे काढलेली वैरण गोट्यात नेऊन टाकून आलो. आता इकडे म्हणलं सशासनी पण जरा खायला टाकायचं. रानात औषध मारल्यामुळे काय रानातलं मी गावात आणलं. घरापाशी जरा उगवलेलं ती काढलं आणि सशासनी टाकलं. आता इकडे काम करून मला पण भुका लय जाम लागले. इकडे आपल्या आंब्याच्या झाडाचं आंबा दोन काढून आणलेलं ती स्वच्छ धुवून घेतलं. आता असा आंबा बघितलं तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असं. मग असं धुवून घेतल्यावर आंब्यावर बारीक टेवा लावला. मग इकडे खाऊन झाल्यावर आवरून दर्शनाला न्यायला गेलतो, कारण आज मला एक शूट होतं. शूट असल्यामुळे काय आज जिमला गेलोच नाही. तर भावानं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भावानं भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.